सामन्याला होईल सुरुवात। ही प्रतिष्ठेची लढाई आहे, ही तालुक्याची प्रतिष्ठेची लढाई असेल। एक साईडला असेल अलिबाग, एक साईडला असेल मुरुड, पण हा मतदारसंघ आहे आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा। कुठला संघ जिंकेल पाहायला लागेल, कारण दोन्ही त्यांच्या मतदारसंघात येत आहेत आणि दोन्ही असे तुल्यबल आहेत। एक साईडला आहे सरपंच, ते पण आहेत महेंद्र शेठचे, ते नाव आहे विजय घाणेकर, आणि दुसरे आहेत ते स्वतः ज्या गावचे आहेत आमदार त्याच गावची आहे टीम थळ, त्या साईडला नौकार। ही एक कॉम्बिनेशन बऱ्याच दिवसापासून पाहतोय, ज्याप्रमाणे जोगीरदेव पोस्टाची वाडी खामजाई काम, हा कॉम्बिनेशन दोन गावामध्ये फिट आहे, तसाच आपण पाहतोय हाच कॉम्बिनेशन पाहतोय थळ आणि नौकार। सामन्याला होईल सुरुवात। ऑफिशियल पंच आपण पाहतोय पुरुषोत्तम भगत, येतोय कॉल, होईल सुरुवात। शिवतेज पाटील पहिले षटक घेऊन येतोय, नागेश सीध असेल स्ट्राईकवर, अक्षय पाटील असेल ना स्ट्राईकवर। यावेळचा हा कलात्मक फटका जिवारी लागला असता, जिवारी लागला असता। ज्या अपेक्षेप्रमाणे चेंडू आला ना, फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला, पण मात्र नशीब बलवत्तर होतं, तो चेंडू क्षेत्ररक्षकाच्या जवळ पोहोचला नाही, दूर राहिला, त्याच कारणास्तव नागेशीद वाचलाय। एक आक्रमक फलंदाज आहे नागेशीद, त्याची ओळख त्याची फटकेबाजी। नागेशीदला हे मैदान स्वर्गीय नारायणदेवजी शिंदे स्मृतीच्या ग्रामीण धमाकात माहीत आहे, त्याचं उत्तर त्याने तसंच दिलंय। पहिल्या चेंडूवर पाठवलेला हा केलेला कडा प्रहार पाहतोय, नागेशीदच्या बॅटीतून आलेला हा धमाका, आग ओकणारा फटका, षटकार। नागेशीद एक आक्रमक, एक विस्फोटक फलंदाज, पण मात्र शिवतेज पाटील हे असं अस्त्र आहे, हे मुळूडचा एक उगरता टॅलेंट आहे। मात्र यावेळेला पायातला चेंडू कशा पद्धतीने पाठवलंय बघा, सीमारेषे बाहेर लेग साईडला जाणारा हा चौकार। नागेशीद आपले इरादे स्पष्ट करतोय। नागेशीद हे नाव लक्षात ठेवा, कारण नागेशीद अशा वेळेला खेळतो जेव्हा त्याला संघाला जेव्हा त्याच्या संघाला त्याची गरज असते। एक आक्रमक, तेवढा चिडका असा प्लेअर म्हटला जातो नागेशीद, पण जेव्हा जेव्हा तो चिडतो तेव्हा तो आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीची खेळी करतो। या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक ताईनाथ ज्या ठिकाणी फटका खेळायचा होता तिथं गेलाच नाही। नागेशीद स्वतःवर नाराज आहे, कारण त्याला माहिती आहे पॉवर प्लेचा षटक आहे, पण क्षेत्ररक्षक तैनात केला होता, त्याच्या हातामध्ये हा झेल गेलाय। ज्या अपेक्षेप्रमाणे खेळायचा फिरवायचा होता फिरला नाही, त्याच कारणास्तव बघा मोन्या सांगतोय की तुम्ही आडवा खेळायला पाहतास, आला तसा ढकलण्याचा प्रयत्न केला, त्याच कारणास्तव नागेशचा महत्वाचा अडसर दूर केला शिवतेज पाटील याने। नवीन फलंदाज, मग त्याला ते मैदान APL चं वाटतं, छोटम शेठचं मैदान त्यासाठी लकी आहे, तोच सुमित भगत। दमदार आमदार मध्ये पण एक दोन मोठ्या इनिंग त्याच्या माध्यमातून झाल्या होत्या, तोच सुमित भगत आलाय। अलिबागचा बाहुबली, बाहुबली का म्हटलं जातं, त्याच्या पट्ट्यात आला की चेंडू अशा ठिकाणी पाठवतो की चेंडूचे दोन तुकडे होतील की काय, एवढी ताकद तो लावत असतो। शिवतेज पाटील 10 धावांवर थांबलाय धावफलक, आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकेल। शिवतेजला धावा रोखायच्या आहेत, शिवतेजला धावा पासून वंचित ठेवायचं आहे, पण मात्र सुमित भगत धावा वाढवण्यासाठी आलाय। यावेळचा हा चेंडू फसलाय, चेंडू खाली, विजय गाडेकर घेतोय झेल, समाप्त करतोय सुमित भगतचा खेळ। लहू शेठ, दोन महत्वाचे फलंदाज बाद झाले त्यावर लहू शेठ वरती चढले, कारण तळेकार आणि सुरईवर भरपूर प्रेम आहे त्यांचं। तळेकार म्हटलं की त्यांचा हक्काची टीम, मग लहू शेठ खेडेकर 11 ते नेहमी म्हणत असतात। हार्दिक हार्दिक स्वागत। नवीन फलंदाज कोण जाईल, एकाच षटकात 2 धक्के नक्कीच मिळालेत। आपण रिप्ले मध्ये पाहतोय सुमित भगतलेला टाकलेला चेंडू मोहात टाकणार होता चेंडू, त्यामुळे खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू
थोडीशी क्रुशियल मुवमेंट त्यांनी घ्यायला पाहिजे होती, थोडीशी मुवमेंट करायला पाहिजे होती, पण जागेवर खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू लिडिंग एज झाला, वरती गेला आणि मग विजय घाणेकरने ते काम पूर्ण केलं. नवीन फलंदाज मैदानात दाखल, नाव आहे निमिष. निमिष पाटील. निमिष पाटीलची एक झेल व्हायरल झाली होती. आता मात्र फलंदाज जबाबदारी आहे, पण मात्र शिवतेजचं कमबॅक पाहायला कशा पद्धतीची गोलंदाजी केली. पहिला डॉट चेंडू, नंतर षटकार, नंतर चौकार, नंतर लगातारच्या चेंडूवर विकेट, नंतर विकेट आणि नंतर डॉट. म्हणजे 3 चेंडूवर 10 आणि शेवटच्या 3 चेंडूवर 0. पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा झाल्यात. कमी धावावर रोखायचं आहे अशी सुमित पत्रेने सांगितलं की 45 धावा 50 धावा कराव्या लागतील, कारण बॉलिंग अटॅक आमच्याकडे पॉवरफुल आहे. कारण सुमित पत्रे असा एक गुणवान खेळाडू आहे, त्याची ओळख त्याची गोलंदाजी आहे. अलिबाग एक्सप्रेस का म्हटलं जातं उत्तर आपल्याला समजेल. पण मात्र हे नव्या दमाचे खेळाडू आपण पाहतोय. तळेकरचा अजून एक सितारा येतोय तेजस काटकर. ग्रामीण गाव टू गाव मध्ये या संघांवर बोली लावायला भरपूर संघ मालक तयार असतात. तो नाव आहे तळेकर. जो तो विचारतो गाव टू गावला तळेकरची एंट्री झाली काय, तळेकरची एंट्री झाली काय, तोच तळेकरचा सुपुत्र तेजस काटकर. मात्र समोर आहे तो निमिष. जर रिवर्स पट्टा असेल किंवा थर्ड पट्टा असेल किंवा त्या पट्ट्यात नौकार असेल, थळ असेल, यांचा दबदबा आहे. तो दबदबा कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच असतो. आणि अक्षय पाटील मित्रांनो, अक्षय पाटील हा बराच गाजलेला खेळाडू. त्याच्या अपेक्षा प्रमाणे चेंडू टाकण्याचा प्रयत्न पाहिला होता तेजस काटकर. रिवर्सचा फटका खेळायचा, स्विचचा फटका खेळायचा होता. अक्षय पाटील 2 वर्षापासून माझ्या टीम मध्ये याच वर्षी नव्हता. म्हणजे अक्षय पाटीलचा आणि माझा संबंध किती असतील. रायगड प्रीमियर लीगचा माझ्या संघाचा कर्णधार. यावेळचा खोलात टाकला होता, त्या हेलिकॉप्टर बनवायचा होता, पण त्यावेळेला चांगल्या पद्धतीचा कलेक्ट झाला नाही आहे. तेजस काटकर नव्या दामाचा खेळाडू आहे. त्याला माहीत आहे कसं फसवायचं, कसं चाकवायचं. कारण युटीच्या माध्यमातून कुठला फलंदाज कसा खेळतोय, कशा पद्धतीचा चेंडूवर फसतोय, याचा अंदाज तुम्हाला नेहमीच मिळत असतो. मग काही त्यांचे पाठीराखे असतात ते व्हिडिओ पाठवतात, बाबा हा खेळणार आहे, सुमित भगत असा खेळणार आहे, त्याला असा चेंडू टाकला की तो आउट होतो, किंवा याला असा स्लोवर चेंडू टाकायचा, याला ऑफ स्पिन टाकायचा, याला बाउन्सर टाकायचा. अशा पद्धतीचे कानमंत्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा हा खोलातला चेंडू पुन्हा एकदा मात्र इथं चूक होते विजय घाणेकरच्या हातातून. झेल मिस होतोय, तो झेल जमिनीला दान होतोय. निमेश पाटीलला जीवनदान मिळते. निमेश पाटीलला जीवनदान. पण मात्र आता स्ट्राईकवर आलाय तो मोन्या. अक्षय पाटील या नावाने जास्त ओळखला जात नाही, पण मोन्या या निकनेमाने भरपूर ओळखला जातो. कारण बरेच पनवेलकर असतील, गावदेवी गावठाणवाले असतील, त्याला मोन्याच्या नावाने पळव. यावेळचा मोन्याच्या बॅटतून हा तडाखा पाहतोय. चेंडू सीमा रेषे बाहेर होईल ट्रॅव्हल. गोकळाला फटका, मोन्याच्या बॅटतून षटकार. आई वा, कॅच तिकडे आपण पाहिलाय. सगळे प्रेक्षक आहेत ना, हे नुसते प्रेक्षक नाहीत, त्यांनी सुद्धा खेळ खेळलाय, त्यांनी सुद्धा असे कॅच घेतलेत, पण ते मात्र मैदानाच्या बाहेर आहेत. कशा पद्धतीचा आयवा कॅच घेतलाय आपण पाहूया जीटी स्पोर्टच्या माध्यमातून. बघा अक्कू आहे, अक्कू. आणि यावेळेला मात्र त्रिफळा चित करतोय, महत्वाचा अडसर दूर करतोय. अक्षय पाटीलला मागचा घरचा रस्ता दाखवतोय तेजस काटकर. जो आपल्याला नडतो तो दिसतो ढगात, म्हणतात ना, अक्षय पाटील तसा त्याला ढगा दिसत असेल, कारण आधीच्या चेंडू त्याला ढगात पाठवला होता. यावेळेला त्याला क्लीन बोल्ड करून माघारी पाठवलाय, महत्वाचा हादरा दिलाय. ही महत्वाची सफलता असेल विराट 11 आप्पा वॉरियर संघाला. रिवर्सचा फटका, बने तो बने नाही तो बर्बाद. कभी आबाद कभी बर्बाद. हा बर्बाद करणारा फटका असेल. ही गरज नव्हती.
नवीन फलंदाज मैदान पवन कोंडाजी उगवता सितारा आहे. कमी वयातच त्याला चांगली ओळख झाली पवन कोंडाजीची. बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्याचा परफॉर्मन्स तसाच दिलाय. नाव आहे पवन कोंडाजी. उगवता सितारा उगवता टॅलेंट आहे. बघूया पण मात्र ज्या समोर तसाच टॅलेंट आहे तेजस काटकर नावाचा. यावेळेचा आई चेंडू फसलाय. या परत या परत या. ज्या पद्धतीचा चेंडू टाकला होता तेजस काटकरनी त्याच्या विरुद्ध खेळायची तुमची ही दशा दिशा बिघडवणारा हा फटका होता. त्याच काळासव झेल क्षेत्ररक्षक गोदीमध्ये जातोय. फलंदाज बाद होतोय. पवन कोंडाजी कोणती धाव न घेता माघारी परततोय. ही महत्वाची बाब असेल. ही धोक्याची घंटा असेल मावी इलेव्हन थळ संघासाठी. थळ आणि नौकार हे कॉम्बिनेशन असं आहे. मग असे सुमित पत्रेने सांगितले 40-45 धावा गोळा करायचे आहेत. बाकी काम गोलंदाज करणार आहेत. पण मात्र त्यासाठी फलंदाजांना मैदानात मेहनत करावी लागेल. दिवसाचा खेळ रात्रीचा खेळ यामध्ये भरपूर अंतर आहे. दिवसा तुमचा चेंडू अशा पद्धतीने ट्रॅव्हल होत असेल ना तो 10 मीटर जास्त ट्रॅव्हल होत असेल. या वेळेला तुम्हाला बॅटवर चेंडू मिडलच करावा लागतो तरच षटकार जातो. उद्या सुद्धा पाहूया आपण जे तालुका निहाय संघ आहेत त्यांची सुद्धा उद्या कसरत पाहायला मिळेल. 8 तालुके आपल्याला भेटताना पाहायला मिळतील. पुणा असेल मग उरण असेल पनवेल असेल पेण असेल अलिबाग असेल मुरुड असेल माणगाव असेल संघ भरपूर आलेले आहेत. गोलंदाजीवर स्वप्नील काटकर. तेजस काटकरने मधले महत्वाचे अडसर अर्थात पाहिला तर सुमित बघत असेल अक्षय पाटील असेल याला परतीचा रस्ता दाखवलाय. त्यानंतर मात्र स्वप्नीलसाठी हे सोपं झालं असेल. पण डावखुरा फलंदाज निमेश पहिलाच स्विचचा फटका खेळलाय. चेंडूचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षक पाहतात केवळ एक धाव घेतली जाते. एक धावेनिशी धाव फलक पाहतात 19 धावा झाल्यात. 4 फलंदाज बाद झालेत. मोन्याने का चांगल्या पद्धतीने सुरुवात नागेश शिरनी चांगल्या पद्धतीने सुरुवात करून दिली 10 धावांची. त्यानंतर मात्र कोणताच फलंदाज जास्त धावा करू शकला नाहीये. मोन्याच्या बॅटीतून एक षटकार वगळता रमेश 2 धावांवर खेळतोय. यावेळचा हा चेंडू लेग साईडला जाणारा पंच आमच्याकडे वळतील सांगतील की हा चेंडू वाईड आहे. वाईड चेंडूची इथे एक धाव घेतली जाते. धावा वाचवायच्या. धावा वाचल्या तर मात्र आपण वाचू. पाणी वाचला तर आपण वाचू. झाडं वाचली तर आपण वाचू. या गोष्टी सगळ्या वाचवायला लागतील. तुम्हाला पैसे सुद्धा वाचवावे लागतील. यावेळचा हा फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाची चांगले कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते. बघा अटॅकिंग फिल्डिंग आहे. तेजस काटकर नाव लक्षात ठेवायला लागेल कारण तेजस काटकर एक जबरदस्त एफर्ट देणारा खेळाडू आहे. त्याने चेंडूवर अटॅक केला. चेंडूला अडवला. फेक कुठं केली तर ज्याच्यावर भरोसा आहे तो यशरक्षक विजय घाणेकरकडे. यावेळचा हाही चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतोय. इथं थ्रो पा कुठं आलेत घ्यायला. चालाक 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 विजय घाणेकर नाव कुठपर्यंत गेला होता. स्टंपच्या पुढे गेला होता. चेंडू ट्रॅव्हल होताना फार स्लो पद्धतीने आला. यावेळचा हा फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. इथं खराब ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच कारणास्तव इथं मात्र फलंदाज होईल बाद. आधी ओळखलं होतं की हा चेंडू आपल्या आवाकाच्या बाहेर थांबला होता तरी चेंडू एवढी उंची घेतली की क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पडला. पण पाठीमागं त्याला कव्हर करणार क्षेत्ररक्षक कमालीचा होता. त्याने बी फेक केली
ती नक्की आपण पाहतोय स्वप्नीलकडे आणि स्वप्नीलने अचूक स्टंपचा वेध घेतलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. सबस्क्राईब मोडवर आपण बघूया किती सबस्क्राईब झालेत. 5000चा टप्पा तुम्हाला गाठायचा आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू स्वप्नील काटकर आतापर्यंत 7 धावा खर्ची करतोय. 8वी धाव सुद्धा 26 धावा पाहता आपण धावपल कव्हर. 7800 सीडी डिलक्स ही मोटरसायकल कोणी चुकून नेली असेल ना तर ती आणून द्यायची आहे. पोलीस स्टेशनला याची गुन्ह्याची नोंद झालेली आहे. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय. आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. शेवटचा चेंडू स्वप्नीला टाकायचा होता आणि त्याच चेंडूवर आक्रमक फटका ज्याची गरज होती माऊ 11 थर्ड संघाला. तो महत्वाचा षटकार आलाय. शेवटचा चेंडू किती घातकी. स्वप्नील तिथं जागेवर थांबलाय कारण जागेवर गाड करणारा फटका. नक्कीच फलंदाज किशोरच्या बॅटीतून आलाय. किशोर हा जबरदस्त फलंदाज आहे. किशोरला माघारी ठेवण्यात काहीतरी रणनीती असू शकते कारण किशोर असे फटके खेळत असतो. किशोर पाटील धमाका आपण पाहिलाय. काय षटकार खेळलाय किशोर. महत्वाची गरज ओळखून आलाय. 32 धावा झाल्यात. अजूनही 10-15 धावा आल्या तर मॅचला मजा येईल, पण मात्र 10-15 धावा आल्या तर टेन्शन मध्ये येऊ शकतो विराट 11 आप्पा वॉरियर संघ. पण मात्र या गोलंदाजावर असे जबाबदारी उमेश गाणेकर नाव आहे. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय सरळ बॅटने. तिथं क्षेत्ररक्षकाला चुकून गेलाय चेंडू. 1 बाउन्स मांडल्याच्या बाहेर. तिथं धावा थांबल्या होत्या, त्या यायला सुरुवात झाली की काय. यशच्या बॅटीतून हा चौकार आलाय. यश एक आक्रमक फलंदाज आहे. यशने या मैदानावर जबरदस्त खेळी केलेली आहे. यशला हे मैदान नवीन नाही आहे. यशला मैदान माओळखीचं आहे आणि त्याच्या बॅटीतून हा फटका आलाय. चेंडूवर आक्रमण करण्याची ही पद्धत चुकीची होती की काय. यावेळचा फुलटॉस बद्दल चेंडू उमेश घाणेवरकर केलेला आक्रमण पाहतोय. चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार. आता मात्र माऊ 11 थळ संघाच्या गोटात आलाय आनंद वातावरण. सुमित पत्रे हसतोय, सुमित पत्रे टाळे वाजवतोय. नागेश सुद्धा त्याच धर्तीवर आहे का. मोन्या सुद्धा तसेच अभिनंदन करतोय फलंदाजाचं कारण यश पद्धतीचा जग खेळी चालू आहे, ती आक्रमण चालू आहे. उमेशला मात्र टप्पा बदलावा लागेल. टप्पा नाही, दिशा नाही, तर मात्र वेग ही बदलावा लागेल. मगाशी आम्ही तिकडे गेलो होतो तर राजा धेडे म्हणत होते की यशला मागं का ठेवतात, कारण त्यांच्याकडे एवढे फलंदाज यशला मागच राहावं लागतं. यावेळचा हाही फटका आपण पाहिला, यावेळेला फसलाय पण मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. मात्र मैदानात 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. या चोरीच्या धावा महत्वाच्या असतात कारण त्यात तुमची मेहनत असते. पळून घेतलेल्या धावा कधीही महत्वाच्या ठरतात. 44 धावा झाल्या. उमेश गाडेकर मागणा ठरतोय. ज्याप्रमाणे शिवतेजने 2-3 चेंडूत 10 धावा खाल्ल्या होत्या, त्याच धर्तीवर याने 3 चेंडूत 12 धावा खाल्यात. इथून कमबॅक करावं लागेल. या वेळचा हा चेंडू आपण पाहतोय. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचा मानस धाडस, इथं मात्र फलंदाज होईल बाद.
किशोर पाटील माघारी परततील. पण मात्र जी स्ट्राईक यशला पाहिजे होती ती यश स्ट्राईक घेतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल. आर्यन खारकर. ISPL ला 3 लाखाची बोली लागली होती या खेळाडूला. अलिबाग मधून पहिला दस्तक देणारा खेळाडू आहे तो ISPL मध्ये. साहिल लोंगिले, आर्यन खारकर, आर्यन भोईर या 2 आर्यनने जबरदस्त असा कमबॅक केलाय. तोच आर्यन आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेला यशचा फटका पाहतोय. हवे तिथं क्षेत्ररक्षक आहे. गेल झेल समाप्त करेल यशचा खेळ. फलंदाज अजून एक बाद होतोय. यावेळेला उमेश घाणेकरनी लाईन आणि लेंद बदलली. त्याच कारणास्तव फलंदाजाची दिशा सुद्धा बदलली. यावेळेला जो फटका मिडल होत होता तो शब्द मिडल झाला नाही. त्याच कारणास्तव तिथं क्षेत्ररक्षक हातामध्ये जाऊन चेंडू मारल्यानंतर यशची मोमेंट सांगून गेली. GT स्पोर्टच्या कॅमेरामॅनचं कौतुक करूया. काय कुशल कॅमेरा वर्क आपण पाहतोय. मग परेश पालकरचं कौतुक करूया. चिन्मय भायदे यांचं सुद्धा कौतुक करूया. कारण जबरदस्त त्यांच्या माध्यमातून रिव्ह्यू असेल रिप्लाय असेल हे चांगल्या पद्धतीचं त्यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळतंय. इथं थोडा उमेश घाणेकर थोडा स्वतःवर नाराज आहे. पण मात्र अजून एक चेंडू त्याला काढायचा आहे. 45 धावा झाल्यात आणि सबस्क्राईब मोड आपण पाहतोय 4942 झालेत. आता किती राहिलेत तर आपला मोबाईल काढा आणि बघा किती राहिले ते 5000ला. अर्थात अजूनही 58ची गरज आहे. चला मग पटापट सबस्क्राईब करा. का सबस्क्राईब करायला घाबरू नका. कारण याच चॅनलवर तुम्हाला पुढचे असेच सामने पाहायला मिळतील. यावेळचा चेंडू उमेश घाणेकर. यावेळचा फटका आपण पाहतोय. एक धाव घेतली जाते. षटक क्रमांक 4था समाप्त होतोय. 46 धावा धावफलकावर होत आहेत. जी सुमित पत्रेने अपेक्षा केली होती अपेक्षा उतरलाय. यामध्ये महत्वाचा भाग आहे तो यशचा. यश बघा आलेत पाणी पितील कारण ताण लागले त्यांना. धावांची लागली होती आता मात्र स्वतःला ताण लागली आहे. मी विनंती करतोय कट्टर दोस्ती ग्रुपचे सर्व सभासद सन्मान्य राकेशदादा पडवळ, अंकितजी मोहिते, नितेशजी जाधव, सुजितजी पागे, विशालजी शेलार, तुषारजी शिंदे, तज्जूबाई डबीर, राजा धिडे. चला चला आपण या इथं भाऊ शेलार. चला आपण सर्वांचे सत्कार करूया. सत्तेचाळीस धावांचं आव्हान. सन्माननीय लहू शेठ खेडेकर या. आपण नितेश जाधव आहे सर्व आहेत आणि लहू शेठ खेडेकरना मध्ये घ्या कारण शेठ माणूस मध्ये असताना का जरा तज्जूभाई डबीर. बघा GT स्पोर्टवर लहू खेडेकर दिसतील. GT स्पोर्टवर नितेश. बघा लहू शेठ या कट्टर दोस्तीतला एक जबरदस्त. खूप खूप धन्यवाद लहू शेठ आपण या स्पर्धेला वेळ दिलीत. भूषण पाटील या. सुजित फागे आपण भूषण पाटील यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान करूया. भूषण पाटील या. भूषण पाटील म्हटलं की आमचा आणि भूषण पाटीलचा जुना लहानपणीचा विषय आहे. पण भूषण पाटील आम्ही लहानपणी जवळजवळ एकत्र खेळलो आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही मान्यवरांचं जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर ह्या धावा पाहिजेत.
47. या 47 धावांचा पाठलाग करताना विजय घाणेकरला सावधपूर्वक सुरुवात करावी लागेल. या धावांचा पाठलाग करताना विकेट राखून ठेवावं लागतील किंवा कुठला गोलंदाज पाहावा लागेल, त्याच्यावर आक्रमण करावं लागेल. या रणनीती असतील. GT स्पोर्टवर जोडलेल्या सर्व चाहत्यांना, प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. 4948. 50 करा. चला, हा एक चेंडू पाडायच्या आधी 50 होऊ द्या. कोणी केला नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. चला, यूट्यूबला जुडलेल्या सर्व जरा स्क्रीन छोटा करा. मॅच बघत आहात, स्क्रीन छोटा करा. GT स्पोर्टला साईडला एक सबस्क्राईब बटन आहे, त्या सबस्क्राईबला हलका टच करा. त्यानंतर तिथं बेल आयकॉन खाली आहे, त्या बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. काय मजा येते बघा. जर आपण झोपेत असाल तर थोडं जागे व्हा, कारण सामना महत्वाचा आहे. 47 धावांचा पाठलाग करेल मुरुड तालुका अर्थात सुरैया आणि तळेखार. ही जबरदस्त द्वंद्व युद्ध आहे. मुरुडमध्ये आपण पाहता पाहता काय झालंय बघा. ही एक जादूशी बोटांची जे झलक आहे. फक्त टच करायचं आहे. टच केल्यानंतर जी मजा येते ना, ती अनोखी आहे. त्यामुळे तुम्ही टच करायला घाबरू नका, कारण मोबाईल तुमचाच पैशाचा आहे. फक्त चॅनल माझ्या नावाचं आहे. मग या तुमच्या मोबाईल आणि माझं नातं काय आहे हे सांगायला विसरू नका आणि हे पाहायला विसरू नका. ही GT स्पोर्ट आपण पाहतोय. चला, पटापट सबस्क्राईब करा. चला चला, 960 झालेत. 40 फक्त राहिलेत. आजच्या दिवसात फक्त 40 करायचे आहेत. अर्थात रात्रीत करायचे आहेत. हा पहिला चेंडू वेगावर स्वार झालेला आपण पाहतोय. केवळ एक धाव, ही महत्वाची धाव आले. संघाचं खातं खोललंय. चला चला, एक धाव झाली आहे. विजय घाणेकर मोठ्या मॅच मधला मोठा खेळाडू आहे, पण मात्र सुमित पत्रे त्याच तोडीचा आहे. यावेळेचा हा चेंडू ब्लॉक वॉल पद्धतीचा चेंडू. वेगावर स्वार होणारी सुमित पत्रेची गोलंदाजी. एक शांत स्वभावाचा सुमित पत्रे आहे, कारण आपण त्यांना मी थळमध्ये पाहिलं. त्यांनी त्याच्या वडिलांची ओळख सुद्धा करून दिली, पण मात्र अगदी अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. अगदी शांत मितभाषी आणि समोरच्याला रिस्पेक्ट देणारा व्यक्तिमत्व किंवा हा गुणवान खेळाडू म्हणून ओळखूया सुमित पत्रे. एकदम शांत संयमी, वडिलांची आज्ञा मानणारा हा गुणवान खेळाडू आपण पाहतोय. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय. क्रिकेटिंग कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, क्रॅकिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, पण मात्र एक से कुछ नहीं मिलेगा हे सांगतोय सुमित पत्रे. चाय चाय गरम, चाय गरम, चायवाला हे महत्वाचे आहे. या वेळेला थोडी सुस्ती येते, पण मैदानात खेळणारे ना आता मात्र संध्याकाळची 4 वाजलेत की का असं वाटत असेल. सुमित पत्रे आपल्या षटकातील 4था चेंडू. या वेळेचा पुन्हा एकदा ऑफ साइड साठी आपण पाहतोय. या वेळेला मात्र फलंदाजा क्षेत्ररक्षकाला चकवलाय. चेंडू सीमारेषे नजीक जातोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, मात्र त्या दरम्यान इथं 3 धावा धावून पूर्ण केल्या जातात. चांगल्या पद्धतीचा पाठलाग केला जातोय. सहा धावा झाल्या. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा चेंडू टाकून सुमित पत्रे सज्ज. यावेळेचा हा फटका क्रिकेटिंग क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. चेंडू किती अंतर पार करेल. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर जाईल. येतो चौकार. कशा पद्धतीचा राज पाटील, छोटा फरदीन
मगाशी त्याने मागाच्या सामन्यात नाराज केलं होतं, पण आता मात्र फरदीन काजीची आठवण करून देणार हा फटका आपण पाहिला. छोटा फरदीन 36. यावेळेचा हाही फटका. मी म्हंटल फरदीन तर हा मी म्हणतोय हाच माझा दिन. काय क्रिकेटिंग क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतंय. राज पाटील आलाय जोमात. राज पाटील आलाय फॉर्म मध्ये. राज पाटील अटॅकिंग फलंदाजी करतोय. 10 फलक 4 धाव्याने वाढतोय. अफलातून एफर्ट. राज पाटील छोटा फरदीन आपण म्हणतो, कारण याचा खेळ मी जवळून पाहिलाय. माऊ 11 थर्ड. सुमित पत्रेच्या शेवटच्या 3 चेंडूवर पाहिल्या तर 11 धावा वसूल केल्यात राज पाटील यांनी. नवीन गोलंदाज अक्षय पाटील. गावदेवी गावठाण मधून जास्त आपला परफॉर्मन्स दाखवणारा खेळाडू. नेहमीच गोलंदाज म्हणून याची वर्णी ओपनच्या नक्कीच टीम मध्ये लागत असते. मग अक्षय पाटील असेल, ऋषी कर्णेकर असेल, हे खेळाडू विजय घाणेकर असेल, हे खेळाडू आपल्याला नेहमीच मोठ्या स्पर्धेत पाहायला मिळतात. यावेळचा पहिला चेंडू आपटलेला चेंडू ऑफ साईडच्या खूपच बाहेर पंचदंडित करतात मोहम्मद बाकवाल सर. आपण पाहतोय मोन्याचा स्वभाव पाहिला ना तर मोन्या कमी बोलतो, पण मोन्याचा परफॉर्मन्स नेहमी कशा पद्धतीने राहिलाय. पुन्हा एकदा वाईड आपण पाहतोय. तिसऱ्या पंचासाठी रेफर केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय येईल. काय होते ते आपण पाहूया. पण मी म्हणत होतो मोन्याबद्दल बोलत होतो. मोन्या असा खेळाडू आहे की मोन्या तोंडाने कमी बोलतो, पण मोन्या आपल्या परफॉर्मन्स नेहमी बोलत असतो. मग त्याची गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर गोलंदाजी करताना तो अशी एखादा षटक टाकतो की त्याच्यात 2-3 विकेट घेऊन 2-4 धावा देतो. का संघाला कमबॅक करणारी गोलंदाजी त्याच्याकडे का खासियत आहे. तोच मोने आपण पाहतोय. पण मात्र फलंदाजी करताना जो हेलिकॉप्टर उडवतो ना तो सरळ लँड होतो तो मैदानाच्या बाहेर. एक क्रिकेटिंग क्रॅकिंग फलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला मोन्या. हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट म्हणून त्याची ओळख आहे. क्रिकेटला लाभणारी जी साजेशी उंची आहे ना ती मोन्याच्या नक्कीच आपण रूपात पाहतोय. पण अंगाने बारीक असलेला मोन्या, पण मात्र षटकार असे लांब लांब खेचतो, ही त्याची ओळख आहे. क्रुशियल मोमेंट आपण पाहूया. थोड्याच वेळात ऑफिशियल पंचाचा निर्णय येईल. महत्वाची मॅच. ब्रॉडकास्टिंग टीम असेल, डीजे मास्टर असतील, जर तुम्हाला चहा पाहिजे असेल तर चहा आलेली आहे. आणि कोणी चहा प्रेमी असेल तर त्यांनी सुद्धा उठून चहा आला घेतला तरी चालेल. आपण ऑफिशियल स्क्रीनवर पाहूया. हा चेंडू वाईड आहे, कारण आपण पाहतो सेकंड लाईनच्या बाहेर येऊन जातोय. नक्की शेफल झाला होता फलंदाज, पण मात्र जो वाईड आहे म्हणजे ॲक्शन बघा. कारण एक मोठे खेळाडू असतात ते थोडे आपल्या
सभावर थोडेसे चिडकेसे असतात कारण त्याला त्यांच्याच बाजूने निर्णय होतील असं नेहमीच नसतं. अतिदक्ष पंच आहेत. तुम्ही आता काळ गाजवताय, जे पंच आहेत त्याने आधी काळ गाजवलाय. आणि जे बघतायत जे छोटे आहेत ते नंतर गाजवणार आहेत. प्रत्येकाला गाजवण्याची वेळ येईल. मोन्या कमबॅक करणारा माहीत असलेला गोलंदाज. अलिबाग मध्ये कोणती लीग असो त्या लीगवर मोन्या कॅप्टनशिप मध्ये असेल असा नाव कोरलेला एकही चषक नसेल असा हा गुणवान खेळाडू. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा फटका, चांगल्या पद्धतीचा पाठलाग पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुद्धा कमालीचं पाहायला मिळतंय. 3 धावा धावून पूर्ण केले जातात. 2 धावा. चांगल्या पद्धतीचा राज पाटीलचा परफॉर्मन्स चाललाय. राज पाटील छोटा फरदीन त्याच्या ऍक्शन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र चांगल्या पद्धतीचा झेल. सुमित भगत घे चेंडूकडे बघत घे राहतोय आणि त्याच कारणासह सुरेख चेंडू खाली पोहोचतोय. घेतोय झेल आणि समाप्त करतोय राज पाटीलचा खेळ. छोटा फरदीन म्हटला जातो राज पाटील. ज्याप्रमाणे तोडफोड हुसेन आणि त्यानंतर राज पाटील या दोघांची चर्चा मुरुड तळ्यात असते फलंदाजीच्या बाबतीत. पण मात्र उमेश घाणेकर असेल या घाणेकर बंधूंची चर्चा नेहमी गोलंदाजांसाठी असते. तेजस काटकर एक नाव त्यातलंच आहे. आणि आपण पाहतोय शिवतेज पाटील गोलंदाजासाठी हे एक जबरदस्त असं नाव आहे शिवतेज पाटील. तेजस काटकर नवीन फलंदाज मैदानात. अजूनही जिंकण्यासाठी ज्या हवा आहेत धावा हवेत ना. 15 चेंडू आणि 28 धावांची गरज. यावेळचा हा फटका आपण पाहतोय सरळ बॅटने खेळलेला हा फटका. इथं थोडीशी चालाकी दाखवण्याचा प्रयत्न. 14 चेंडू आणि 27 धावांची गरज. चौदा चेंडू आणि 27 धावांची गरज. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा अजिम्मा खेळतो. हे आता आंब्याचा सीझन चालू झालाय. इथं आंबा आलाय. चौदा चेंडू आणि 27 धावांची गरज. यावेळेचा हा फटका ज्याची अपेक्षा होती विजय घाणेकरला तो चेंडू टाकलाय त्याच्या समोर आणि त्याला पाठवलंय सीमारेषे बाहेर. षटकार. गावका सरपंच मैदानात सुद्धा जबरदस्त अशी कामगिरी करतोय आणि मग सुपरस्टार असलेला मोन्याच्या विरुद्ध त्याचा हा आक्रमक फटका आपण पाहतोय. मोन्या पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टाकेल पण यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक जवळ चेंडू जातोय पण मात्र इथं 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केले जातात. इथं इक्वेशन कशाप्रमाणे बदलते बघा. येणारे चेंडू आहेत 12 आणि धावांची गरज आहे 19. महत्वाच्या षटकात आलेला षटकार आपण पाहिलात. या 8 धावा महत्वाच्या होत्या. तेजस काटकर आणि विजय घाणेकर ही जोडी मैदानात आहे. कशा पद्धतीचा खेळ चालेल. उद्या जे आपण तालुका निहायमध्ये खेळ ज्या टीम खेळणार आहेत आज जे पराभूत होतील ते त्यांच्या तालुक्यातून खेळू शकतील. पण मात्र जो संघ क्वालिफाय होईल त्याची मात्र उद्याच्या
क्वालिफाय मॅचलाच खेळावं लागेल त्याला, कारण उद्या मग ते खेळू शकणार नाही आहेत. दोन गावातले काही खेळाडू असू शकतात जे तालुका निहायमध्ये खेळायचा माणूस असेल किंवा ते आयकॉन स्वरूपात सुद्धा खेळू शकतात. GS स्पोर्ट मानगावने वेद 11 ताजपूर यांची 5वी मॅच होती, ही 6वी मॅच चालू आहे. माऊ 11 थर्ड वर्सेस विराट 11 आप्पा वॉरियर संघ. एक धाव घेतली जाते, एक धावेनेशी धाव फलक बदलता येणार. चेंडूत 11 आणि अजून 18 धावांची गरज. धाव फलकावर धाव झाला 29. तेजस काटकर लेडिंग एज घेतली होती. क्षेत्र यष्टीरक्षाच्या डोक्यावरून गेला चेंडू आपण पाहिला. चांगल्या पद्धतीचा आपण स्क्रीनवर पाहतोय. या रात्रीत सुद्धा जबरदस्त खेळाडूंचे चेहरे टिपले जातात. यावेळेचा हा क्रिकेट ट्रॅकिंग शॉट, विजय घाणेकरचा पॅटर्न शॉट. आडव्या पाठ्यात आल्यानंतर पाठ्याने असा पाठवला सीमारेषे बाहेर की चेंडू शोधूनच आणावा लागेल. जा शोधून आणा हा षटकार. थळच्या विरुद्ध आक्रमण करण्यासाठी तो मैदानात उतरलाय. काय यावेळचा फुल टॉस, यावेळेला फसलाय, चाकलाय, मोहात टाकलाय आणि त्याच कारणास्तव फलंदाज बाद होतोय. एक मोठा फटका आला होता, त्यानंतर थोडं थांबायचं होतं. हा मला वाटतंय ऑफ साईडला खेळायला पाहिजे होता. 30 यार्ड सर्कलवरून सीमा पार गेला असता, पण स्वतःवर आत्मविश्वास, अति आत्मविश्वास असल्या कारण त्याला चेंडू सरळ समोरच्या साईडला सीमारेषे पाठवायचा होता. रात्रीचा असल्या कारणाने हा चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. सुंदर झेल आणि समाप्त झाला सरपंच विजय घाणेकरचा खेळ. महत्वाची मॅच. 10 चेंडू 9 चेंडू 12 धावांची गरज. 35 धावा धाव फलकावर. टीव्ही आपण पाहतोय, टीव्ही स्क्रीनवर चांगल्या पद्धतीचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय GT स्पोर्टच्या माध्यमातून. उमेश घाणेकर मुरुड चॅम्पियन्स लीग मधील मालिकावीर, ज्याच्या नावावर घेतले रोख रक्कम 5000, तोच खेळाडू आलाय फलंदाजीवर. पहिल्यांदा पप्पी घेतली त्याने बॅटला आणि मग सुरुवात होईल त्याच्या इनिंगची. बॅटचा किस घेणं ही महत्वाची बाब आहे. यावेळचा हा फटका आपण पाहतोय. आयुष्यात आपल्या हातात पहिली बॅट येते, मग बॅट चालायला लागली ना की नंतर आपण बॅटला किस घेतो आणि बॅटला बॉल यायला लागला, धावा यायला लागला, नाव व्हायला लागला काय, मग ती सुद्धा मिळते, मग ती पप्पी देते. अर्थात क्रिकेटमधून भरपूर जणांना आपली सहचारिणी भेटली, बायको भेटली, प्रियसी भेटली, कारण क्रिकेटच्या खेळावर प्रेम करणाऱ्या आणि त्या क्रिकेटच्या टॅलेंटवर प्रेम करणाऱ्या मुली सुद्धा भरपूर आहेत. मग शुभम जाधव हे त्यातलंच उदाहरण आहे. माणगाव एक्सप्रेस, कारण त्याची स्टोरी आम्ही अख्खी गाडीमध्ये ऐकली. असं शुभम जाधव. क्रिकेटने काय दिलं तर क्रिकेटने भरपूर काय दिलंय, फक्त तुम्ही कसं घेता ते तुमच्यावर आहे. मात्र गोलंदाजी मार्कवर 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. यावेळचा हाही चेंडू निर्धाव, काही गोलंदाजी केले. आर्यन कारकरची गोलंदाजी पाहिली आपण. 6 चेंडूने 11 धावांची गरज. एक फटका विजय घाणेकरचा आला. असाच फटका आमचा सुद्धा आला होता वीर दामदार मध्ये पहिल्या चेंडूवर. मोन्या
त्याचा साक्षीदार आहे. पण त्यानंतर मात्र ज्या गोलंदाजाने कमबॅक केलं होतं ना, जबरदस्त. 11 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. आम्ही सुद्धा जल्लोष केला होता की आता 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. नंतर दुसरा चेंडू डॉट झाला. तिसऱ्या चेंडूवर नेकू चेंडू हवेत गेला होता. तो झेल होणार होता, पण मात्र झेल पुन्हा एकदा जमिनीला दांदा, तिथे 2 धावा घेतल्या. नंतर फलंदाजाने पुन्हा एकदा चेंडू डॉट केला. नंतर एक चांगल्या पद्धतीचा फटका खेळला होता, पण रात्रीच्या कारणाने तो अंतर ट्रॅव्हल करू शकला. तिथं सुरेख झेल घेतला होता आणि शेवटच्या चेंडूवर या 3 धावा पाहिजे होत्या ना, ती 3 धावा करू शकलो नाहीत. आणि वीर दामदार मध्ये अक्षय पाटीलचा संघ हा अंतिम विजेता ठरला होता. चांगल्या पद्धतीचा खेळ, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्या गोलंदाजाने केलं होतं, त्याचं सुद्धा कौतुक केलं. कारण त्याचा वर्षभर प्रवास खडतर चालला होता. त्या एक ओव्हरची चर्चा मात्र कायम राहिली. 6 चेंडूने 11 धावांची गरज, तीच सिच्युएशन. यावेळचा पहिल्या चेंडूवर उमेश घाणेकर 1 धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. कलात्मक फटका विजय घाणेकरने मारलेला तो जिगरा फटका, दुसरा चुकीचा निर्णय त्याने घेतला होता. जिवारी लागणारा असेल, कारण जोपर्यंत मी मॅच विनिंग होत नाही तोपर्यंत त्याला मैदानात राहणं गरजेचं होतं. पण तो मागाल्यानंतर मात्र संघ अडचणीत आलाय. इथून बाहेर कोण पाडेल, या वेळेचा कोण पाडेल याचं उत्तर मैदानात पाहतोय. पण मात्र 1-1 धाव येते. 1-1 धाव येऊन संघाच्या धावांजवळ पोचणं कठीण जाईल. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. उमेश घाणेकर आणि तेजस काटकर यांच्याकडे क्षमता आहे, ती क्षमता मात्र सिद्ध करावं लागेल. जर या धावा झाल्या तर मात्र मुरुडचा संघ वरचढ ठरेल, नाहीतर अलिबागचं वर्चस्व कायम राहील. यावेळचा हा फटका आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक नाही आहे तिथं, चेंडू ट्रॅव्हल होईल दन 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 करत सीमारेषे बाहेर चौकार. उमेश घाणेकरच्या बॅटीतून आलेला हा चौकार. 3 बॉल 5. माणगावकर वाट पाहतायत. आरी GS स्पोर्ट गिरीश गोडेकर वाट पाहतात की आमच्या समोर कोण संघ येईल. अभ्यास करतात आता ते, इंग्लिशचा करू की गणिताचा करू, म्हणजे अक्षय पाटीलचा करू की विजय घाणेकरचा करू, प्रश्नचिन्ह त्यांच्यावर पडलाय. त्यांचा अभ्यास त्यांना करावाच लागेल. यावेळचा चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. दोन बॉल 4 धावांची गरज. दोन चेंडू 4 धावांची गरज. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज. या वेळेला आपण पाहतोय फलंदाज बाद. 1 चेंडू 4 धावेची गरज. GS स्पोर्ट थळचा अभ्यास करेल की GS स्पोर्ट तळेकरचा अभ्यास करेल, अजून प्रश्नचिन्ह आहे. 1 चेंडू येणं बाकी आहे. शुभम जाधवला प्रश्न येतोय, इंग्लिशचा येतोय की गणिताचा येतोय, उत्तर त्याला मैदानात शोधावं लागेल. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्राईकला आहे तो उमेश घाणेकर. नावाची चर्चा व्हायची असेल ना तर हा चौकार मारणं महत्वाचं आहे. उमेश घाणेकर नाव सिद्ध करायचं असेल तर. आणि इथं पहा माऊ 11 थळ संघ विजय होतोय. 4 धावांनी पराभव पत्करू लागतोय तो तळेकर सुरई. विराट 11 आप्पा वॉरियर संघाला. आवाजात होईल बदल, ऐकूया आवाज इम्रान बुखारी उर्फ भाईजान यांचा.